हॅलो एव्हरीबडी, वेलकम इन द वर्ल्ड ऑफ यथार्थ आयुर्वेद. आता समोर विषाचे अधिष्ठान सांगितले. आता विषाचे अधिष्ठान ऐकण्यापूर्वी आपल्याला त्यांची योनी माहीत असायला पाहिजे. आता विषाचे योनी ही दोन प्रकारचे आहे मित्रांनो. एक म्हणजे स्थावर योनी आणि दुसरी म्हणजे जांगम योनी. आता या दोन्ही योनींचं सुश्रुतांनी अधिष्ठानासाठी एक श्लोक सांगितलेले, तर ते ऐका मित्रांनो. स्थावर जांगम चैव द्विधा विषमुच्यते दश अधिष्ठानम माध्यम च द्वितीयम षोडश आश्रयम इति. तर अशा पद्धतीने सुश्रुताने सांगितलेले की जे स्थावर आणि जांगम विष आहेत त्यांचे जे स्थावर आहेत त्यांचे 10 अधिष्ठान आहेत आणि जे जांगम आहेत त्यांचे 16 अधिष्ठान आहेत. तर ते श्लोकात सांगण्याचा प्रयत्न केलेले की स्थावर अधिष्ठान. आता त्याचा श्लोक काय सांगितलेले सुश्रुतांनी की मूलम पत्रम फलम पुष्पम त्वक क्षीरम सार एवश्च निर्मासो धातवश्चैव कंदश्च दशम स्मृतम. म्हणजे मुळं घ्यायचे, त्यांचे पत्र घ्यायचे, पानं घ्यायचे, त्याच्यानंतर त्यांचे फुलं घ्यायचं, पुष्प घ्यायचं, त्यांची त्वक म्हणजे झाडाचे साल घ्यायचे, त्याच्यासोबतच त्यांचं क्षीर घ्यायचं, त्यासोबतच निर्मासे म्हणजे त्यांचं डिंक घ्यायचं आणि तशा पद्धतीनं त्यांचं धातव घ्यायचं, नंतर कंद घ्यायचं. अशा पद्धतीने हे 10 अधिष्ठान हे आपल्याला स्थावरचे बघण्यात मिळतात. आता याच्यानंतर नेक्स्ट ते म्हणजे जांगम अधिष्ठान. आता जांगम अधिष्ठानाचं श्लोक सुश्रुताने फार चांगल्या प्रकारे सांगितलेले की तत्र दृष्टानी निश्वास द्रष्टा नखम मूत्रम पुरुषम शुक्रम लालार्थ व मुखसंदेश विसर्जित तुंड अस्ति पित्तम शुक शवा नीती. म्हणजे द्रष्टा, निश्वास, त्याच्यानंतर नख, मूत्र, त्याच्यानंतर त्यांची शुक्र, पुरुष, त्याच्यानंतर त्यासोबतच मुखसदंश विसर्जित, नंतर तुंड अस्ति म्हणजे चोच, नंतर पित्तम, शुक, शवा. अशा पद्धतीने हे 16 अधिष्ठान जांगमचे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता हे झाले सर्व अधिष्ठान स्थावर आणि जांगम. आता याच्यानंतर नेक्स्ट एक एनसीएसएमने एक पॉईंट सांगितलेले ते म्हणजे विषाची गती. आता ते चरकांनी खूप छान प्रकारे श्लोकातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. ते म्हणजे जांगम स्याददो उदर्व भागम तू मूलजम तस्माद द्रष्टा विषम मौलम हंती मौलमच दृष्टीनाम. चरकाने सांगितलेले की जे जांगम विष आहेत ते शरीरामध्ये उदर्व गती जातात आणि जे स्थावर विष आहेत ते शरीरामध्ये अधोगती जातात. म्हणूनच आपण चिकित्सेमध्ये जर समजा आपल्याला जांगम विषाने जर समजा शरीरामध्ये काही झालं तर त्याची आपण अँटीडोट म्हणून स्थावर विष वापरतो आणि स्थावर विष जर समजा आपल्याला शरीरामध्ये जर झालं तर त्यांचे अँटीडोट म्हणून आपण जांगम विष असे वापरतो. अशा पद्धतीने ही विषाची गती तुमच्यासमोर सांगण्याचा प्रयत्न केला.